वानवडी गावातील विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर आणि मारुती मंदिराची दुरावस्था झाल्याचा आरोप करत मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। या मागणीसाठी श्री प्रफुल्ल सुनील जांभूळकर यांनी आज 26 जून 2026 पासून वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। त्यांची प्रमुख मागणी म्हणजे वानवडी गाव देवस्थान एकीकरण ट्रस्टने तातडीने मंदिराचे नूतनीकरण, सुशोभीकरण आणि जीर्णोद्धाराचे काम हाती घ्यावे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांच्या सह्याही गोळा केल्या जाणार असून संबंधित प्रशासन आणि ट्रस्टकडे निवेदन देण्यात येणार आहे। या आंदोलनास काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक साहिल केदारी, संदीप जगताप यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला। आता या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या उपोषणाला पाठिंबा द्यायला आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती असणारे वानवडी कोंढवा प्रभाग समितीचे सर्वांनी अध्यक्ष, या भागाचे लोकप्रिय नगरसेवक, आमचे बंधू साहिलजी केदारी, सर्वच ज्येष्ठ ग्रामस्थ, उपस्थित बंधूंनी भगिनी, आज या ठिकाणी मी असेल, साहिल असतील, आमचे संदीप भाऊ असतील, प्रफुल्ल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी पाठिंबा द्यायला या ठिकाणी आलेला आहोत। मुळात ही वारकरी पंथातली सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक चळवळीतला हा एक उपक्रम आहे असं माझ्यासारख्याला वाटतं। त्याच्यामध्ये राजकारण कुठेही नाही, कुठेतरी कुठल्यातरी पक्षाचा झेंडा, कुठेतरी पक्षाचं नाव, पक्षाचं पद हा विषयच नाही। मुळात प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे की हा या गावचा सामाजिक, आध्यात्मिक चळवळीचा भाग आहे। त्याचं कारण आहे की खूप साऱ्या लोकांना माहिती नसेल, आणि मी हे प्रांजळपणे कबूल करतो की आपल्या जुन्या पिढीने काही लिहून पण ठेवलं नाही, त्यामुळे त्याच्यात पण एक दुर्दैव आहे की बाबा गावात काहींना असं वाटतं गाव एक 50-100 वर्षापूर्वी साहिलजी निर्माण झालं, तसं नाही। मी माझ्या कुटुंबाला विचारायचो की मला एका गोष्टीचा आनंद काय की आम्ही आमची राजकीय चळवळ सांभाळत असताना प्रभूंनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला, त्याचा आनंद। याचं कारण आहे की मी माझ्या कुटुंबाला विचारायचो की आपल्याला वानवडी देऊन किती वर्ष झाले, ते सांगायचे 100-125 वर्ष झाली। कुठून आलो असं तर पुरंदरवरून आलो, आणि आमच्यासारख्याला वाटत, कारण की शेवटी वडीलधारे आपल्याला सांगतात, वडील सांगतात, आजोबा सांगतात, म्हणजे ते खरं आहे असं आपल्याला वाटतं। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।